हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता बाजरीविषयी माहिती घेऊया. एक, बाजरीची भाकरी, गूळ व तूप तसेच बाजरीची भाकरी व उडदाची डाळ हा खेड्यातील लोकांचा आवडता व पौष्टिक आहार आहे. शारीरिक कष्ट करणाऱ्या लोकांचा बाजरी हा मुख्य आहार असतो. बाजरी भारतात सर्वत्र होते. 2, पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यानंतर बाजरीची पेरणी होते. उन्हाळी बाजरीचे पीक काढण्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये बाजरीची पेरणी करतात. 3, अनेकांना बाजरीच्या सेवनाने मलावरोध होतो. बाजरी ज्यांना नडत नाही अशा लोकांसाठी बाजरीची भाकरी व म्हशीचे दूध खूपच पौष्टिक असते. 4, तूप किंवा लोणी लावलेली बाजरीची भाकरी खूपच चविष्ट लागते. लहान मुलांना ही भाकरी अत्यंत फायदेशीर असते. म्हशीच्या दुधात बाजरीची भाकरी कुस्करून खाल्ल्याने शरीर धष्टपुष्ट बनते. 5, भाकरी व्यतिरिक्त बाजरीपासून राब खिचडी, चकोल्या आणि सुकडीही बनवली जाते. बाजरीच्या पिठात गूळ व तूप घालून बाजरीचे उंडेही बनवले जातात. 6, बाजरीची भाकरी कढी किंवा मठ्ठ्यासारख्या जाड ताकाबरोबर स्वादिष्ट लागते. तसेच त्यामुळे शरीर स्फूर्तिशाली बनते. बाजरीच्या सेवनाने बाळंतणीस भरपूर दूध येते आणि पोटात कळ येण्याचे भय राहत नाही. 7, बाजरी हृदयास हितकारक, बलकारक, पचण्यास जड, अग्निदीपक, उष्ण, पित्ताचा प्रकोप करणारी, वृक्ष स्त्रियांमध्ये कामभावना निर्माण करणारी असते. ती पचण्यास जड व काही अंशी मलावरोध उत्पन्न करणारी असते. बाजरी कफनाशक तसेच वीर्य गरम करणारी असते. 8, बाजरी उष्ण असल्याने ही साधारणतः हिवाळ्यात व पावसाळ्यात खावी म्हणजे ती नडत नाही. मूळव्याध असणाऱ्या रुग्णांनी व बद्धकोष्ठतेचा विकार असणाऱ्यांनीही बाजरी खाऊ नये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.